दिसतोय तो उमेश मथुरा. उत्तर भारतातला एक नावलौकिक पैलवान आहे. जसा जस्सा पट्टी आहे ना तसाच हा नावलौकिक पैलवान. आणि या मातीमध्ये भोजनाच्या समाजात लढवय्य पैलवान तयार झाले. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, संभाजी कोंडाळकर, बाजी पासलकर, आनंद खर्चिले, शिवा काशी, जीवा महाले, एकाच एक पैलवान शिवराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले. आणि या मातीमध्ये हिंदवी स्वराज उभा राहिला. 1680 ला जाणता राजा योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज देहलुतीच्या प्रवासाला निघून गेले. ते 1681 ला आजच्याच दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 32 मनाच्या सुवासनावरती अरुण झाले. पुढे 9 वर्ष धामधमीमध्ये गेले. 120 लढाया केल्या, पण एकाही लढाईमध्ये तह नाही. आपल्या रक्ताचा अभिषेक या लाल मातीला वाहिला. डोक्याला डोकं लागलेलं आहे. आणि आता विसापूरकर म्हणायला लागल्या, माझ्या बी घरात असलं हत्यार एखादं तयार करणार. अशी तब्येत बैलान असं नावलौकिक बैला 15-20 वर्ष महाराष्ट्रात जाते. तो गेली 15-20 वर्ष आपल्या कष्टातना मेहनतीतना नावलौकिक करत आलेला दादा शेळके आहे. ते हलगीवाला म्हणायला लागले, मी पण अशी तब्येत करणार आहे, मी पाठ 4 वाजता उठून लोण्याचा गोळा खायला लागतोय. भारत भोसलेनेच घडवलं. 2013 ला भोसरी येथे उपमहाराष्ट्र केसरी आणि 2015 ला हिंदी केसरी. आज जतला डिवाइस एकेरी पटका दिलाय उमेश मथुराला. पण दादा अत्यंत शांत मातेनं ऑपरेशन करणारा डॉक्टर आहे. तो हात टाकलेला, पाय कसा काटला बघा त्यानं, कोपराचा घटना. उमेश मथुराने अंगावरती जातोय. बची गयो करा की टाळा मंडळी. वाह, उमेश मथुरा म्हणून वाचला. नाही दुसरा कोण असता तर दयन झाला असता. आतनं घोट्यामध्ये पाय पकडून आतनं अंगावरती जाण्याचा प्रयत्न होता. कुस्ती मात्र जबरदस्त. अखंड हिंदुस्थानचं लक्ष आजच्या कुस्ती मैदानाकडे लागले. थेट प्रक्षेपण आजच्या कुस्ती मैदानाचं चालू आहे. लाल माती युट्यूब चॅनल चालू आहे. सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजय चव्हाण कडेगावकर, चंद्रहार दादा पाटील, अस्सल पलवान असलम काजी यांच्या नंतर कुस्ती जोपासली. कुस्ती वाढवण्यासाठी झटणारा पलवान म्हणजे दादा शेळके. बाप रे बाप, काय तर नक्की घडणारा. पापडा मात्र मिटू नका. हा सुंदर देखणा सोहळा, आनंदाची ढोई, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद आनंद. उमेश मथुरानं पकड मजबूत केलेली आहे. आपसात कोणी बोलूच नका, पुढे लक्ष द्या. एका ऐतिहासिक क्षणाला मुक्ता. पहलवान दत्ताजीराव माने पाटील आणि किरण सेठ म्हणतात, पैसा फिटला, पुढल्या वर्षी अजून मोठी जोड आला म्हणतात. लागेल तेवढं पैसे देतो. परमानंट 1 नंबरची कुस्ती त्यांच्या कुटुंबाच्या वतीने आहे. उमेश मथुरा अत्यंत गुणी पैलवान. अनेक मोठमोठ्या पैलवानाबरोबर त्याच्या कुस्त्या अखंड भारतभर झालेल्या आहेत. दादा महाराष्ट्रात जनलौकिक मिळवलाच, पण उत्तर भारतातही
आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. कर्नाटक गाजवलं काही दिवसापूर्वी दादाला. काका पवार आणि गोविंद पवार याच्यावरती प्रेम केले डोंगरासारखं. पत्र्याचं घर राहायला घर सुद्धा नाही व पत्र्याचं घर कसायला शेती नाही. आई दुसऱ्याच्या बांधाला आणि या दादाला नेलं काका पवारने पुण्याला आणि घडवलं. 15 वर्षाचा संघर्ष आहे त्या काका पवार गोविंद पवारचा. अशा 2002 ला मुन्नालाल शेख ने गदा मिळवून दिली. 2004 ला चंद्रहास निमगिरीने गदा मिळवून आणि जबरदस्त 2010 ला समाधान घोडके तात्याने गदा मिळवून दिली आणि खालून निघतोय दादा शेळके. वाह, आतली लावण्याचा प्रयत्न दादाचा. 2018 ला बालारपी शेख ने गदा मिळवून दिली. 2024 ला सिकंदर शेख ने गदा मिळवून दिली आणि 2025 ला या दादा शेळकेने गदा मिळवली. गदा बंद करू नका. चलिए कुस्ती कीजिए. आप इतनी दूर से आए हो, कोई जलवा दिखाई पहलवान. भात्यातला डाव काढा. बज्जरी चौदंगी गर्दन केस पंजे की पकड. 47 महाराष्ट्र केसरी पैकी 7 टायटल गदा सांगली जिल्ह्याकडे. 1961 ला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा दिनकर दयारीने मिळवून दिली शाहूपुरी तालुक्याचे पहलवान. 1962 ला भगवान मोरे भोसले चाळीचे यांनी गदा मिळवून दिली. 63 ला अधिवेशन रद्द झालं. 64 आणि 65 गणपत खेळकर. पहिल्या 4 टायटल गदा सांगली जिल्ह्याकडे महाराष्ट्र केसरीच्या. त्यानंतर 1978 ला अप्पासाहेब कदम यांनी गंगावेस तालमीचे पहलवान महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. 2007 ला छत्रपती संभाजीनगर मुक्कामी जीवूरच्या अतिल पाटील यांच्यावरती विजय मिळवून चंद्रहार दादा पाटील भाळवणीकरांनी 6वी गदा मिळवून दिली. 2008 ला स्वर्गीय दिवंगत लोकनेते पतंगरावजी कदम साहेबांनी कडेगावला अधिवेशन घेतलं आणि पुण्याच्या संदीप पारकुंच्या वरती विजय मिळवून चंद्रहार दादाने 7वी टायटल गदा मिळवून दिली. गणपत अंदळकर मामांचे पट्टे न्यू मोतीबाग तालमीला घडलेले विट्याजवळ भाळवणी नावाचं गाव. भारतभर त्या गावाला प्रसिद्धी मिळवून दिली चंद्रहार दादा. चौदंडी गर्दनखेच पंजगी पका चमत्कार दाखवल्याशिवाय जनता नमस्कार घालत नाही. दादा आणि उमेश भात्यातला डाग काढा. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही. वक्त किसी का इंतजार नाही करता. घड्याळ कोणासाठी थांबत नाही बाळा. आज आता लगेच स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन म्हटलेलं आहे. तुमच्या अंगातली कला दाखवा. लोकप्रियता मिळवा. तुमचा चाहता वर्ग निर्माण करा. उच्च कोटीचे डाव मारा. तरी कुस्ती कुठेतरी येणाऱ्या काळात टिकणार. पोकळ हात टाकूच नका. उमेश जी चले कुछ जलवा दिखाइए. मथुरा भगवान श्री कृष्णाच्या मातीतला हा पैलवान त्याच जिल्ह्यातला पैलवान आहे. आता मिशनरी तापलेली आहे. 3 पडली तर आवाज येईल इतकी शांतता. ही कसा विसापूरकरांचा गावाची एकता गावाची एकसंगत असे भारला 12 शकत नाही. काय गावात आम्ही पाहतो नारळ वाढल्यापासून बाहेरची मंडळी गावातली मंडळी आतच. पण शिस्त बघावी. इथल्या ज्येष्ठ मंडळी तरुणांच्या ताकदीचा वापर तरुणांनाही शिकवायचं. ही पिढ्या आणि पिढ्या
हा विचार जिवंत राहायला पाहिजे. कोणतरी एक सदपुरुष, अप्पा या मातीमध्ये कोणतरी एक सदपुरुष कुस्तीतला होऊन गेला असणार.